नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार कोण? भाग 1. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील घेतलेल्या जनतेच्या प्रतिक्रिया. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर. सध्या लोकसभा निवडणुका चालू झाल्या आहेत. त्यामध्ये आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार कोण? भाग 1 मध्ये आपण आज संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की 2 वेळा खासदार असलेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरकलेच नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त नाराजीचा कल या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधीही या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला नाही. तसेच दुसऱ्या प्रतिक्रियांमध्ये नागरिकांकडून असे बोलले जाते की भाऊसाहेब वाकचौरे हे माजी खासदार आहेत, पण एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते 24 तास खासदार म्हणून ओळखले जातात. कारण 2009 ते 14 या काळात ते खासदार म्हणून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. त्याच पद्धतीने त्यांनी त्यावेळेस चांगले कामही केले होते. पण त्यांनी ऐन वेळेस पक्ष बदलल्यामुळे लोकांची काही नाराजी झाली होती. आता ती नाराजी दूर झाली आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि ते मोठ्या फरकाने निवडून येतील, अशी ही जनतेतील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. तिसरे उमेदवार म्हणून वंचितकडून उत्कर्षा रुपवते ह्या आहेत. त्यामुळे ही एक तिरंगी लढत पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये हे तिन्ही मातब्बर उमेदवार आहेत. त्यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाचे आहेत, तर भाऊसाहेब वाकचौरे हे महाविकास आघाडीचे आहेत आणि उत्कर्ष रुपवते हे वंचितचे आहेत. त्यामुळे ही जी लढत आहे ही काट्याची लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे आपण नक्की पाहणार आहोत. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये मेसेज करून सांगा. नमस्कार मंडळी, आपण या ठिकाणी आपल्याला ही चहाची टपरी आहे. या चहाच्या टपरीच्या मालकीन आपल्याला भेटले आहेत. नमस्कार मावशी, तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मध्ये. या साकूर पठार भागामध्ये तुमची ही चहाची टपरी आहे, खूप आणि प्रसिद्ध आहे. इथे सगळेच नेते मंडळी इथं चहा प्यायला येत असत, मी असं ऐकलंय. हे खरं आहे का? हो, आहे ना, खरं आहे. तर आता हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील हे तुमचं म्हणजे संपूर्ण साकूर पठार गाव आहे, एक तालुक्या लेवलचं गाव आहे. तर या ठिकाणी आता सध्या 2 मातब्बर उमेदवार आहेत. एक शिर्डी लोकसभा उमेदवारचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि एक माजी खासदार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे. तर ही चांगली काट्याची या ठिकाणी कसरत, म्हणजे आपण काट्याची लढत होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? वाकचौरे साहेबांनी छान काम केलेलं आहे. तेच म्हणजे वाकचौरे साहेबांचं काम चांगलं आहे. तर नक्की त्यांचं काम का चांगलं? पहिल्यापासून त्यांनी कामच केलेलं आहे. पहिल्यापासून काम त्यांनी चांगलं केलंय. सदाशिव लोखंडे एक सलग 10 वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार आहेत. तर मग आता ते मोदीची लाट आहे, जनता म्हणते मोदीची लाट आहे. या प्रभागामध्ये जो पण उमेदवार असतो तो मोदीच्या लाटेमध्ये निवडून येतो असतो. हे खरं आहे का? मला सांगता नाही येणार. नाही, तुम्हाला पैसे भेटले का? मोदीचे पैसे भेटले का? 2000 रुपये? वाकचौरे साहेब आता चांगलाच माणूस, चांगलंच काम केलं. बरं आहे, चांगलाच माणूस आहे वाकचौरे साहेब आणि वाकचौरे साहेबच निवडून येणार. हो, निवडूनच येणार, तेच येणार. ठीक आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आता सध्या आपण आहोत संगमनेर तालुक्यामधील या साकूर नगरीमध्ये. साकूर कसं हे एक गाव आहे, पण एक तालुक्या लेवलचं गाव आहे. या ठिकाणी साकूर या विभागाला 12-13 वाड्या जोडलेल्या आहेत. म्हणजे कमीत कमी हा एक साकूर तालुका लेवलचं गाव आहे. आणि आपण सध्या आहोत या साकूर पठार भागामध्ये आणि या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. कारण आता सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि या ठिकाणी मातब्बर उमेदवार उभे आहेत. शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे. तर आता यामध्ये जनतेच्या मनातील खासदार कोण आहेत, चला आता बघूया आपण कोण आहेत सध्या या ठिकाणी. खूप म्हणजे आपल्या सोबत जे मंडळी आहेत. तर नमस्कार, आपले सर्वप्रथम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मध्ये स्वागत आहे. तर आता सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे हे 2 मातब्बर उमेदवार उभे आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं नक्की कोण नक्की याच्यामध्ये निवडून कोण येईल?
आम्हाला ते वागचौरे साहेबांची वाटते शक्यता. म्हणजे वागचौरे या ठिकाणी निवडून येणार आहे, पण नक्की वागचौरेच का निवडून येणार आहे? माग एकदा खासदार झाले होते ना, त्यावेळेस ते बऱ्याच लोकांना सभा मंडप अजून काय कामं केली, बऱ्याच लोकांची कामं केली, बऱ्याच लोकांची कामं केली आहेत. सार्वजनिक कामे. मोदींनी काही तुम्हाला दिलं का? मोदींनी काहीच नाही दिलं. ते 6,000 देतात ना काहीतरी वर्षाला? नाही ना, आम्हाला आलेच नाही. म्हणजे मोदींनी जे तुम्हाला योजना आहे, मोदीच्या सगळ्या योजना तुम्हाला काय वाटतात, चांगल्या आहेत का फसव्या आहेत? बरं ठीक आहे. या ठिकाणी यांच्याकडून आपल्याला समजलं आहे की या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे यांचं मतदान जाणार आहे. म्हणजे थोडक्यात भाऊसाहेब वागचौरे यांचा कल जास्त इथं दिसतोय. तुम्ही सांगा नक्की सदाशिव लोखंडे का भाऊसाहेब वागचौरे? भाऊसाहेब वागचौरेच का? पाठीमागच्या ज्यावेळेस ट्रम्प मध्ये ते खासदार झाले त्यांनी जवळजवळ सर्वच गावांमध्ये विकास कामं चांगली केलेली, विकास कामं केली आहे. हो, चांगल्या प्रमाणात कामं केलेली, चांगली कामं केली आहे. अशा पद्धतीत भाऊसाहेब वागचौरेच हे निवडून येते. पण सदाशिव लोखंडे नाही, मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सदाशिव लोखंडेने कोणत्या गावाला निधी दिला ते आम्हाला सांगता नाही, पण आमच्या रणखाम गावासाठी सदाशिव लोखंडेने कोणताही निधी दिलेला नाही. सदाशिव लोखंडे तुमच्या ग्रामपंचायतसाठी कोणताही निधी दिलेला नाही? स्वतः मी त्यांच्याकडे मागणी केली होती महादेवाच्या प्रांगणात ब्लॉकसाठी किंवा मनसुख वस्तीसाठी रस्त्यासाठी मागणी केली ती निधीची. त्यांनी सदर आम्हाला सांगितलं की सध्या निधी उपलब्ध नाहीये, आपण पुढच्या टर्म मध्ये बघू. त्याच्यामुळे सदर ते तर 10 वर्ष खासदार होते. नाही, 10 वर्ष होते, पण आता आमच्याकडे 10 वर्षात काहीच दिलेलं नाही. 10 वर्षामध्ये यांच्याकडे रणखाम ग्रामपंचायतचे हे सरपंच आहेत आणि हे रणखाम साकूरपाडा भागामध्ये जोडलं जातं. तर यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष खासदार असूनही आमच्या गावाला 1 रुपया निधी सदाशिव लोखंडे यांनी दिलं नाही, आणि त्यामुळं यावेळेस भाऊसाहेब वागचौरे यांनाच मतदान साकूरपाडा भागातून होईल. तुमचं काय म्हणणं आहे नक्की, सदाशिव लोखंडे का भाऊसाहेब वागचौरे? भाऊसाहेब वागचौरे निवडून येतील. का बरं? त्यांचं असं काय काम आहे की तेच निवडून येतील? इलेक्शन नंतर परत कोणत्याही गावाला भेट दिलेली नाही, अगर कोणाचे कामं केलेली नाही, त्याचा परिणाम आता इलेक्शनवर जरूर नक्की होणार. नक्की. म्हणजे सदाशिव लोखंडे यांनी काम न केल्यामुळे तर या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे मतदान जाणार आहे तुमचं. तर आपण या ठिकाणी अजून काही नागरिक बसले आहेत, आपण त्यासाठी त्यांच्याकडे पण जाणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं नक्की? काहीतरी सांगा. हा नाही, काहीतरी भाऊसाहेब वागचौरेच का? का बरं भाऊसाहेब वागचौरे? माणूस चांगला आहे. बरं आहे, यांचं म्हणणं आहे माणूस चांगला आहे. तुम्ही सांगा नक्की, सदाशिव लोखंडे का भाऊसाहेब वागचौरे? सदाशिव लोखंडेचं काम चांगलं आहे. या पूर्ण सदाशिव लोखंडेचं काम चांगलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मोदीच्या लाटेमध्ये ते दोन टर्म ते खासदार होते. तुमचं काय म्हणणं आहे? मुळीच नाही, सदाशिव लोखंडे काही भावात येऊ शकत नाही. भाऊसाहेब वागचौरेच येणार. भाऊसाहेब वागचौरेच येणार. वागचौरे माणसातला आहे उमेदवार. खासदारकीचा निधी काय असतो हे भाऊसाहेब वागचौरेंनी दाखवून दिलं. आणि लोखंडेच्या बाबतीत सांगायचं ठरलं, आता मी जांभळवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. जांभळवाडी ग्रामपंचायत सरपंच. आमच्या इथं 2 सभा मंडप आणि 1 मशिदीचं शिवशोभीकरण आणि 6 हे मर्क्युरी लॅम्प मंजूर केले. शाळेच्या 2 खोल्या मंजूर केले आणि नंतर इलेक्शन लागलं नाही तोपर्यंत मंजूर केले असं सांगितलं. इलेक्शन लागलं, निधी संपून गेला असं सांगितलं डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला फक्त आश्वासन दिलं? आश्वासन दिलं, एकही काम केलं नाही आणि 10 वर्ष इकडे आले नाही. आणि आता इलेक्शन लागलं म्हणून सदाशिव लोखंडे लोकांना माहित झाला. असं भाऊसाहेब वागचौरेंनी 5 वर्षांमध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक ठिकाणी सभा मंडप का व्हायना, काही ना काही छोटस काम का व्हायना पण दिलेलं आहे. आणि भाऊसाहेब वागचौरेच्या बद्दल मतदारसंघामध्ये सहानुभूतीची लाट आहे. कोणी किती काही जरी म्हटलं तरी भाऊसाहेब वागचौरेच शिवरली निवडून येणार. पण त्यांचं एक स्टेटमेंट होतं की त्यांनी ह्या पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी दिला आणि त्यांनी निधी दिला, पण ते म्हणतात की मी जाहिरात केली नाही. मग त्याचं काय म्हणणं आहे तुमचं? जाहिरात करण्याचा प्रयत्न केला पण सदाशिव लोखंडेंनी काहीच दिलेलं नाही. काहीच दिलं नाही, अजिबात काही नाही. आणि मोदीचे जे तुम्ही म्हणता, मोदीने 2000 दिले आणि शेतकऱ्याकडून अख्खं पळून नेलं. देशोधडीला लावला. म्हणजे मोदीकडून तुम्हाला काही भेटले नाही? काहीच नाही. मग तुम्ही आता यावेळेस मतदान रुपये भेटले ना, पण ते शेतीमालाला भावच नाही. शेतकरी देशोधडीला लावला. शेतकऱ्यांचे आज काय हाल आहे? असं काय त्या मोदीला काय करायचं? त्याचं काय हे धरायचं का? बेन धरायचं? नाही. आता तुम्ही नाही मग मतदान कोणाला करणार तुम्ही? भाऊसाहेब वागचौरेलाच करणार आहे.
या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रतिक्रिया आपल्याला भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडूनच मिळत आहे, म्हणजे भाऊसाहेब वागचौरेलाच या ठिकाणी जास्त मतदान होणार आहे असं आपल्याला कल दिसतोय. तुम्ही सांगा नक्की सदाशिव लोखंडे का भाऊसाहेब वागचौरे? भाऊसाहेब वागचौरे. या भागामध्ये सगळे भाऊसाहेब वागचौरेच मतदान करणार आहे का? कामकाज चांगलं आहे असं 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 पण सदाशिव लोखंडेचं पण काम चांगलं आहे, त्याचं काय सांगाल तुम्ही? हा म्हणजे तुम्ही त्यांना 10 वर्ष निवडून दिलं, 10 म्हणजे 2 वेळा तुम्ही त्यांना निवडून दिलं, ते फिरकलेच नाही मतदारसंघात, पाहायलाच भेटले नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी या आजीबाई पण बसल्या आहेत. आजीबाई, तुम्हाला काय वाटतं आता या ठिकाणी जे राजकारण चालू आहे, भाऊसाहेब वागचौरे आहे लोकसभा म्हणजे महाविकास आघाडीकडून आणि सदाशिव लोखंडे आहेत आपले शिंदे गटाकडून, तर तुमचं मतदान कोणाला जाणार आहे? मोदीला जाणार आहे का काँग्रेसला जाणार आहे? काय सांगता येत? हा पण तुम्हाला वाटत असेल ना कोणाला मतदान जाणार आहे, कोण माणूस चांगला आहे काय नाही? नाही नाही नाही, जे होईल ते होईल, पण कोणाला मतदान करणार आहे तुम्ही? असं 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 घरचे सांगतील त्यांना मतदान करणार आहे. ठीक आहे, आजीबाई भेटल्या. आता आपल्याकडे या मावशी पण आहे. मावशी या तुम्ही इकडे या, 1 मिनिट. या मावशी पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, मावशी पण लाजतात आहे मतदान. ठीक आहे, देणार नाही ते पण मुलाखत आपल्याला. तर या ठिकाणी सरपंच आहेत. हा सरपंच नमस्कार. तर या ठिकाणी आपला जो शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जनतेतील मनातील खासदार कोण असेल नक्की? भाऊसाहेब वागचौरे की सदाशिव लोखंडे? असं आहे, जनसामान्याच्या मनाने भाऊसाहेब वागचौरे ही खाली तळागाळातील माणसातला माणूस आहे. त्यांना हात केला, गाडीत चालली, अरे इथं म्हणलं तरी हॉटेलमध्ये त्यांची बसायची तयारी. असं असं आज बाकीचे जे मंडळी असेल त्यांना ते तेवढं पेलवत नाही, खालच्या लोकात यायला त्यांना उंचीवरचे लोक लागतात. भाऊसाहेब वागचौरे पण हे जो मतदारसंघ आहे इथे आपण जर बघितलं तर आता कमीत कमी 10 वर्ष झाले, तर इथून मागचे पण आपण वर्ष जर बघितलं, चांगला विचार जर केला तर ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मोदीची लाट आहे असं ऐकलं जातं. हे खरं आहे का? आता ती मागे होती, आता आज काय जनता करेल आज कोणी सांगू शकत नाही. मागे लाट होती, आता नाही ना लाट? आता काय नाही, आता सांगू शकत नाही. मग आता कोण निवडून येणार आहे? म्हणजे आता भाऊसाहेब वागचौरे येणार आहे? भाऊसाहेब वागचौरेचा आज आपल्या परिसरातील सगळ्या लोकांचं ठाम निश्चय आहे. आम्ही काही बाकी फिरलोय असं काही हे नाही. म्हणजे या भागातून भाऊसाहेब वागचौरेंना जास्तीत जास्त कल जाणार आहेत. धन्यवाद. आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खूप चहा दूध पेला बाबा, चहा पेले का तुम्ही? पांचार होता का गोड होता? गोड होता. हा चांगले चांगले. ठीक आहे, आता हे ना आपलं लोकसभा इलेक्शन चालू आहे. आता सध्या भाऊसाहेब वागचौरे आहे मातबर उमेदवार. आता आपले शिंदे गटाचे मस्तपैकी मातबर उमेदवार आहे. तर आता कोण येणार आहे? सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वागचौरे, नक्की कोण येईल? कोणाचं तुम्हाला कोणाला मतदान करायचंय? सध्या कल सगळा भाऊसाहेब वागचौरेकडेच दिसतो. भाऊसाहेब वागचौरेंकडे कल आहे सगळ्यात जास्त. का बरं? पहिले लोखंडेलाच दिलेले, पण लोखंडेचं काम नाही त्याबद्दल. असं असं म्हणजे इथून मागे तुम्ही लोखंडेला मतदान केले, पण आता ह्या वेळेस अजिबात मतदान करणार नाही. तर का नाही करणार? लोखंडे म्हणतात मी भरपूर कामं केले. काम केले, पण ते आपल्या जनतेपर्यंत पोहोचलेत का काम? जनतेपर्यंत पोहोचले नाही. मग आता काय परिस्थिती सध्या वातावरण होती त्यांचा? काय पुढे पोहोचवलं त्यांनी आपल्याला काही सांगता नाही यायचे कुठपर्यंत. तुम्हाला काही मिळालंय का? मोदी सरकारकडून काही भेटलं तुम्हाला? 2,000 रुपये. 2,000 भेटले का? मग खात्यात आले का? खात्यात आले. मग तुम्ही मतदान करायला पाहिजे ना मोदीला. आता नाही, पण त्यांनी कुठे त्याच्या घरातले दिले ना? घरातले नाही दिले, कुठे दिले? हा असं असं म्हणजे तुमचे पैसे घेऊन तुम्हाला दिले असं म्हणायचं तुम्हाला? मग हा जो साकूर पठार भाग आहे आपण पाहत आहोत, हे साकूर पठार भाग आहे, एक तालुक्या लेवलचं गाव आहे आणि या ठिकाणी एक चहाची टपरी आहे, प्रसिद्ध चहाची टपरी आहे आणि हा एक चौक आहे. तर ह्या चौकामध्ये हे सर्व मंडळी बसली होती. आपण सहज आलो या ठिकाणी आणि यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. खूप छान वाटलं आणि छान प्रतिक्रिया आल्या सर्वांच्या. कारण तसं जर पाहायला गेलं तर हा मतदारसंघ खूप जड आहे आणि सलग 10 वर्ष असे विद्यमान खासदार असलेले सदाशिव लोखंडे एक मातबर उमेदवार आहे आणि एक दुसरे उमेदवार जे आहे महाविकास आघाडीचे म्हणजे खासदार भाऊसाहेब वागचौरे, हे पण 2000 म्हणजे 14 ते 19 ह्या दरम्यान ते पण खासदार राहिलेले आहेत. पण त्यांचे कामं चांगले आहेत. त्यांनी या ठिकाणी या भागामध्ये सभामंडप असेल, काही म्हणजे योजना ज्या आहे हे सर्वांना दिलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील जनतेचा कौल सगळ्यात जास्त भाऊसाहेब वागचौरे यांना जात आहे. आता या सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहासाठी मुख्य संपादक राहुल कुदनर, साकूर पठारबाग, संगमनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।